दिलेलं वेट आहे डिवायडेड बाय मोलार मास म्हणजेच नंबर ऑफ मोल्स आहेत. बघा फॉर्म्युला काय येणार बघा, नंबर ऑफ मोल्स आपण एन ने डिनोट करतो. ठीक आहे, सो नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिवन वेट माझ्या सोबत म्हणत चला म्हणजे व्यवस्थित पाठ होईल, डिवायडेड बाय मोलार मास. ओके, गिवन वेट डिवायडेड बाय मोलार मास हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. यालाच आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन मध्ये लिहिलं तर एन इज इक्वल टू गिवन वेट डब्ल्यू जे ग्रॅम मध्ये देणार आहे, मोलार मासला मी कॅपिटल एम ने डिनोट करतो. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट गिवन असणार आहे डिवायडेड बाय मोलार मास. एम म्हणजे काय आहे, मोलार मास आहे. याच्यासोबतच जर समजा तुम्हाला वेट काढायला सांगितलं तर हाच फॉर्म्युला काय होणार बघा, मोलार मास इकडे मल्टिप्लाय सॉरी डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. वेट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इनटू मोलार मास. जर तुम्हाला सुद्धा असेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर नक्की पहा.